नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A drop of mercury of radius 0.2 centimeter breaks into 8 droplets of same size. जे पहिल्यांदा एक ड्रॉप आहे त्याचे 8 ड्रॉपलेट्स होतात. तर जो मोठा ड्रॉप आहे त्याची रेडियस त्यांनी दिलेली आहे. फाइंड द वर्क डन इफ द सरफेस टेन्शन ऑफ मर्क्युरी इज 485.5 डाइन पर सेंटीमीटर. तर या प्रोसेसमध्ये किती वर्कडन करावं लागेल हे त्यांनी विचारलेलं आहे. मग गिव्हन डाटा सगळा कलेक्ट करूया. पहिल्यांदा गिव्हन डाटा. ड्रॉपची रेडियस मी कन्सिडर करतोय कॅपिटल आर. ती दिलेली आहे 0.2 सेंटीमीटर. सरफेस टेन्शन सीजीएस मध्ये दिले हे आहे असंच ठेवा. नंबर ऑफ ड्रॉपलेट्स दिलेले आहेत 8. फाइंड द वर्कडन. वर्कडन विचारलेलं आहे. त्याच्यानंतर सरफेस टेन्शन दिलेलं आहे 485.5 डाइन पर सेंटीमीटर. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हॉल्यूम कॉन्स्टंट कन्सिडर करावा लागेल. त्याच्या आधी हे जे ड्रॉपलेट्स आहे त्याची रेडियस एक मी कन्सिडर करतोय. लेट स्मॉल आर इक्वल टू रेडियस ऑफ ड्रॉपलेट. मग इथं व्हॉल्यूम पहिल्यांदा जो सिंगल ड्रॉप आहे त्याचा व्हॉल्यूम आणि 8 ड्रॉपलेट्स यांचा व्हॉल्यूम सेम असणार आहे. व्हॉल्यूम ऑफ 1 ड्रॉप इज इक्वल टू 8 इंटू व्हॉल्यूम ऑफ 1 ड्रॉपलेट. मग एका ड्रॉपचा व्हॉल्यूम तो किती होणार 4/3 पाय आर क्यूब. दिस इज इक्वल टू 8 इंटू 4/3 पाय आर क्यूब. याच्यामधलं 4 ला 4 कॅन्सल, 3 ला 3 कॅन्सल, हे पाय सुद्धा कॅन्सल होईल आणि इथं काय येणार आहे आर क्यूब इज इक्वल टू 8 टाइम्स स्मॉल आर क्यूब. दोन्ही बाजूचं क्यूब रूट घ्या. आर इक्वल टू ट्वाइस आर हे असं रिलेशन येईल. म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही स्मॉल आर इक्वल टू कॅपिटल आर अपॉन 2 असं पण घेऊ शकताय. मग इथं एका ड्रॉपचे 8 ड्रॉपलेट्स झालेले आहेत. त्यामुळे इथं सरफेस एरिया इन्क्रीज होईल. आता सरफेस एरियाकडे जाऊया. सरफेस एरिया ऑफ 1 ड्रॉप तो असेल इनिशियल सरफेस एरिया. त्याला मी लिहितोय A1. त्याचा फॉर्म्युला असा येणार 4 पाय आर स्क्वेअर. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की आपल्याला कॅपिटल आर ची व्हॅल्यू दिलेली आहे. त्यामुळे सगळं डेरिव्हेशन किंवा फायनल जो फॉर्म्युला येईल तो कॅपिटल आर मध्येच येईल. अशा पद्धतीने आपण प्रयत्न करूया. हे एका ड्रॉपचा सरफेस एरिया आहे. मग सरफेस एरिया ऑफ 8 droplets is equal to A2, that is equal to 8 into 4 pi with a small r घ्या आणि त्याचा स्क्वेअर. Therefore A2 equal to 8 into 4 pi स्मॉल r च्या ठिकाणी ही व्हॅल्यू घ्या r upon 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. This is equal to 8 into 4 pi
आर स्क्वेअर डिवायडेड बाय 4, हे 4 ला 4 कॅन्सल होईल, म्हणजे हे टोटल किती होणार, 8 पाय आर स्क्वेअर. हा झाला फायनल सरफेस एरिया. इथं इनिशियल आहे, इथं फायनल सरफेस एरिया आहे. आता हा सरफेस एरिया इन्क्रीज झालेला आहे, देअरफॉर इन्क्रीज इन सरफेस एरिया. Therefore, increase in surface area equal to dA equal to A2 minus A1. So dA equal to A2 आहे 8 pi r square आणि A1 गेले हे बघा इथे, A1 4 pi r square. हे त्याच्यातून वजा करून घेऊया. फोर पाय r square. Therefore, dA equal to 8 minus 4, हे होणार 4 पाय r square. आता मला फाइंड आउट करायचं आहे वर्क डन. प्रोसिजर जास्त आहे, पण त्याला मार्क पण आहे तशा पद्धतीनं. dw इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू dA. याच्यामध्ये dA ची व्हॅल्यू वापरून घ्या. याच्यामध्ये आता व्हॅल्यूज घ्या, काय काय आहेत बघा व्हॅल्यू. देअरफॉर dw इक्वल टू रेडियस 0.2 सेंटीमीटर काहीतरी आहे, रेडियस आहे 0.2 सेंटीमीटर आणि सरफेस टेन्शन आहे 485.5. तर याच्यामध्ये हे आहे असंच ठेवतो. तर 3.142 आणि 0.2 चा स्क्वेअर 0.04, हे 4 आणि हे 0.04, याने याला मल्टिप्लाय केले की 0.16 होणार. इंटू 3.142. आता हे तेवढं लॉग टेबलनं सोडवावं लागेल. 485.5, 48चा 5 मध्ये 5चा मेन डिफरन्स, 48 5 मध्ये 5चा मेन डिफरन्स, हे किती होईल, 68, 57 आणि 4, 68, 61. त्यानंतर 0.16 आहे, बार 1 पॉइंट, 16चा येणार 2041. त्यानंतर 3.142, तो आहे 0.4972, 2 3 4, 6 आणि 4 10 आणि 7 1707, हातचे आले 1, 9 10 18 8, हातचे आले 1, 6 आणि 2 8 आणि 4 12 आणि 1 1303, हातचे आले 1, 1 आणि हे वजा 1 कॅन्सल होईल, इथे येणार 2, म्हणजे हे किती होणार 2.3874. मग 0.38चा 7 मध्ये 4चा मेन डिफरन्स, सेव्हन मध्ये 0.38चा 7 मध्ये 4चा मेन डिफरन्स 2440. 0.440 into 10⁻².
म्हणजेच हे किती होणार आहे 244 पर, कारण सगळं सीजीएस सिस्टम मध्ये आहे त्यामुळे याचं आन्सर सुद्धा तुम्हाला सीजीएस मध्येच घ्यावं लागेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. 27 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर, 27 सांगितले, इच ऑफ रेडियस 0.1 मिलीमीटर. ड्रॉपलेट्सची रेडियस आहे, स्मॉल आर कन्सिडर करणार आहे आपण त्याला, 0.1 मिलीमीटर. कोएलेस म्हणजे एकत्र येतात, इनटू ए सिंगल ड्रॉप, ते 27 ड्रॉपलेट्स एकत्र येऊन एक मोठा ड्रॉप तयार होतो. फाइंड द चेंज इन सरफेस एनर्जी. तर सरफेस एनर्जी मध्ये किती चेंज होईल असं त्यांनी विचारलेलं आहे. सरफेस टेन्शन ऑफ वॉटर, वॉटरचं सरफेस टेन्शन एवढं दिलेलं आहे, ते न्यूटन पर मीटर मध्ये आहे. त्यामुळे हे जी रेडियस दिलेली आहे ती पण तुम्हाला एसआय सिस्टम मध्ये कन्सिडर करावी लागेल. गिव्हन डाटा. नंबर ऑफ ड्रॉपलेट्स सांगितलेले आहेत 27. त्यानंतर रेडियस दिलेली आहे, रेडियस ऑफ ड्रॉपलेट ही सांगितलेली आहे 0.1 मिलीमीटर. 0.1 म्हणजे 10⁻⁻1 आणि मिलीमीटरचं मीटर 10⁻³ टोटल होणार 10⁻⁴ मीटर. सिंगल ड्रॉप तयार होतो. फाइंड द चेंज इन सरफेस एनर्जी. चेंज इन, हे जसा प्रश्न विचारलेला आहे लिहिता येतं. चेंज इन सरफेस एनर्जी, सरफेस टेन्शन त्यांनी दिलेलं आहे T इक्वल टू 0.072 न्यूटन पर मीटर. पुढचा सेक्शन, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता परत एकदा सगळी प्रोसेस परत एकदा तशीच करावी लागेल, फक्त मी ड्रॉपची रेडियस कॅपिटल आर कन्सिडर करतोय आणि मग व्हॉल्यूमचं आपण काम करूया. लेट कॅपिटल आर इक्वल टू radius of drop. Now volume of 27 droplets is equal to volume of 1 drop, असं रिलेशन येणार त्याच्यात. मग 27 ड्रॉपलेट्सचं व्हॉल्यूम कसं येणार, 27 इंटू व्हॉल्यूम ऑफ 1 ड्रॉपलेट घ्यावं लागेल. म्हणजे 27 गुणिले 4/3 पाय आर क्यूब हे असेल. आणि इकडं एकाच ड्रॉपचा व्हॉल्यूम तो येणार आहे 4/3 पाय आर क्यूब. याच्यामध्ये बघा, हे 4 ला 4 कॅन्सल, 3 ला 3 कॅन्सल, पाय ला पाय कॅन्सल, म्हणजेच हे टोटल किती होणार आहे 27 आर क्यूब इज इक्वल टू हे असेल. आता याच्यामध्ये त्यांनी दिलंय काय बघा, स्मॉल आर दिलेला आहे, त्याच्याकडे लक्ष ठेवा. याचं क्यूब रूट घेऊया, ते येणार 3r इज इक्वल टू कॅपिटल आर. ही व्हॅल्यू तुम्हाला कॅपिटल आर ची व्हॅल्यू स्मॉल आर च्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथं मिळालेली आहे. आता सरफेस एरियाकडे जाऊया. इनिशियल सरफेस एरिया इक्वल टू इनिशियल सरफेस एरिया, इनिशियली किती ड्रॉपलेट्स होते 27, त्यामुळे ते कसं येणार 27 इंटू 4 पाय स्मॉल आर घ्यायचं तिथं. हा इनिशियल सरफेस एरिया येईल. त्याच्यानंतर पाहिजे मला फायनल सरफेस एरिया.
A2 इक्वल टू, मग फायनल सरफेस एरिया एकच ड्रॉप असणार आहे, तिथं फक्त असेल 4 पाय इंटू कॅपिटल आर त्याचा स्क्वेअर. देअरफॉर A2 इक्वल टू 4 पाय कॅपिटल आर च्या ठिकाणी येणार 3R त्याचा स्क्वेअर, म्हणजेच A2 इक्वल टू 4 पाय इंटू 9R स्क्वेअर, म्हणजेच हे किती होणार आहे 36 पाय आर स्क्वेअर हे असेल. आता हे A1 आणि A2, A1 चा जर विचार तुम्ही केला तर 27 गुणिले 4 होणार, 20 गुणिले 4 80 आणि 7 गुणिले 4 28, म्हणजे हे 108 पाय आर स्क्वेअर होते. मग हे पहिल्यांदा लक्षात ठेवा की जिथं ड्रॉपलेट्सची संख्या जास्त आहे तिथं सरफेस एरिया जास्त असतो. मग इथं काय झालेलं आहे 27 ड्रॉपलेट्सचं एका ड्रॉपमध्ये कन्व्हर्शन झाले, म्हणजे याच्यामध्ये सरफेस एरिया डिक्रीज झालेला आहे. तो पहिल्यांदा करूया. देअरफॉर डिक्रीज in surface area is equal to dA is equal to A1 minus A2. Therefore dA equal to A1 हित आहे बघा, पहिल्यांदा लिहितोय मी जसा आहे तसा, 27 into 4 pi r square minus A2 च्या ठिकाणी 36 पाय आर स्क्वेअर. मग 27 इंटू 4 आता सांगितलं आपण किती येते ते 108 पाय आर स्क्वेअर मायनस 36 पाय आर स्क्वेअर. तर या दोघांची सबट्रॅक्शन करून घ्या. 8 मधून 6 हे 2, 10 मधून 3 हे होणार 7, 72 आणि पाय आर स्क्वेअर. हा एवढा डिफरन्स त्या ठिकाणी येईल. आता वर्कडन म्हणजेच पहिल्यांदा वर्कडन काढूया आणि नंतर चेंज इन सरफेस एनर्जी किंवा डायरेक्ट घेऊया आपण त्या ठिकाणी. इथं लक्षात घ्या की सरफेस एरिया इथं डिक्रीज होतोय, त्यामुळे सरफेस एनर्जी सुद्धा इथं डिक्रीजच होणार. मग पहिल्यांदा हा फॉर्म्युला लिहितोय मी, dW इक्वल टू T इंटू dA. त्यामुळे इथं dW च्या ठिकाणी चेंज इन सरफेस एनर्जी हे कन्सिडर करणार, T इंटू dA असेल, म्हणजेच T इंटू 72 पाय आर स्क्वेअर हे असेल. आता याच्यामध्ये सरफेस टेन्शन किती आहे बघा 0.072 आहे आणि स्मॉल आर आहे 10⁻⁻⁴. आता बघा याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया आपण. आता व्हॅल्यूज बघितलेल्या आहेत. 0.072 इंटू 72 इंटू 3.142 इंटू स्मॉल आर 10⁻⁴ आणि त्याचा स्क्वेअर या पद्धतीने येणार आहे. आता हे सगळ्यांचे लॉग बघून घेऊया. 2.72 चा लॉग पाहिजे मला. 72 गेलं आहे. $8,573. हे 0.0 होतं म्हणून हे 2 झालं. आता इथं नुसतं 72 आहे, ते होणार आहे 1.8573. 3.142 च होणार आहे 0.4972. यांची बेरीज, कारण हे 10⁻⁴ आहे, त्याला आपण नंतर ऍडजस्ट करू. 2, 5, 8
7 त्रिक 21, 1 हात झाले 2, 2 11 16 21 झाले 2, 2 आणि 4 6, 6 आणि 16 हे होणार 22, 2 हात झाले 2 हे पार 2 म्हणजे -2 आणि +2 कॅन्सल होईल, इथं 1 येणार. 0.21 चा 1 मध्ये 8 चा मेन डिफरन्स. 0.21 चा 1 मध्ये 1 इथे येणार, हे 0 आहे. 8 चा मेन डिफरन्स म्हणजे 16, 26 आणि 3 1629. 1629 1.629 into 10⁻⁴ हे पुढे 10⁻⁴ into 2 म्हणजे हे होणार 10⁻⁸ म्हणजे याचं फायनल आन्सर असेल 1.629 into 10⁻⁷ जूल. हे त्याचं आन्सर आहे. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये सरफेस एनर्जी ही डिक्रीज होते. याच्यामध्ये सरफेस एरिया काय झालेला आहे, सरफेस एरिया डिक्रीज झालेला आहे. त्यामुळे सरफेस एनर्जी सुद्धा डिक्रीज होणार आहे. तो सरफेस एरिया डिक्रीजेस, सरफेस एनर्जी डिक्रीजेस, हे लक्षात ठेवा व्यवस्थित. सरफेस एरिया इन्क्रीज झाला, सरफेस एनर्जी सुद्धा इन्क्रीज होते. त्याच्यानंतर त्यांनी ह्याच्यामध्ये जे ड्रॉपलेट्स आपण जे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत ते जरा लक्षात ठेवा. 8 ड्रॉपलेट्स घेतलेत, 27 ड्रॉपलेट्स घेतलेले आहेत. हे झाला 2 चा क्यूब, हा झाला 3 चा क्यूब, 4 चा क्यूब येतो 64 ड्रॉपलेट्स हे पण येतं. त्यानंतर मिलियन ड्रॉपलेट्स असं पण एक एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये 10⁻⁶ ह्याचं पण क्यूब रूट येतं. त्यानंतर 1000 ड्रॉपलेट्स असं पण आहे. त्यामुळे तुम्हाला ड्रॉपलेट्सची जी संख्या सांगितली जाते ही कशाचा तरी क्यूब असते, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे मग तुम्ही त्या पद्धतीनं ते काय करू शकताय, ऍडजस्ट करू शकताय. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. An air bubble of radius 0.2 millimeter is situated just below the water surface. वॉटर सरफेसच्या आत तो एअर बबल आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे त्याचा जो आउटर सरफेस आहे तो फ्री असणार नाही. त्यामुळे त्याला फक्त इनर सरफेस असेल, सिंगल सरफेसच कन्सिडर करावा लागेल. कॅल्क्युलेट द गॉज प्रेशर. मग अशा परिस्थितीमध्ये गॉज प्रेशर म्हणजेच त्या ड्रॉपच्या आत काय म्हटलं त्याला, बबल, एअर बबलच्या आत असलेलं एक्सेस प्रेशर फक्त तुम्हाला काढावं लागेल. सरफेस टेन्शन ऑफ वॉटर ते त्यांनी दिलेलं आहे. गिव्हन डाटा. रेडियस सांगितलेले आहे 0.2 मिलीमीटर. मग ह्याचं 0.2 म्हणजे याचं 10⁻⁻1 आणि मिलीमीटरचं मीटर ते 10⁻⁻3 टोटल होणार एवढं 10⁻⁴ मीटर. कॅल्क्युलेट द गॉज प्रेशर. सरफेस टेन्शन सांगितलेलं आहे T = 7.2 into 10⁻² न्यूटन पर मीटर. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता इथं सरळ सांगा, वाक्य थोडं एक्सप्लेनेशन त्याचं करून घ्या. द एअर बबल is
just below the water surface therefore it has only one फ्री सरफेस त्यामुळे त्याला फक्त एकच फ्री सरफेस आहे त्यामुळं गॉज प्रेशर जो आहे ते काय येणार त्याच्या इनसाइड एक्सेस प्रेशर इनसाइड द एअर बबल तेवढंच येणार देअरफॉर गॉज प्रेशर इक्वल टू excess pressure inside air bubble. गॉज प्रेशरला मी पी लिहितो इथं आणि इथं फॉर्म्युला तुम्हाला 2T/R. एकच सरफेस आहे हे विसरू नका. बाहेरचा सरफेस वॉटरनं कव्हर केलेला असेल त्यामुळे जरी तो एअर बबल असला तरी 4T घ्यायचं नाही. त्यामुळे मुद्दाम हा अशा प्रकारचा त्यांनी वेगळा थोडासा प्रश्न विचारलेला आहे. इथं काय करणार बघा 2 इंटू टेन्शन किती आहे 7.2 इंटू 10⁻⁻² डिवायडेड बाय रेडियस किती आहे 2 इंटू 10⁻⁴. असे 2 ला 2 कॅन्सल होईल. therefore p इक्वल टू हे 10⁻⁴ वरती पाठवा तिथे गेल्यानंतर ते 10⁻+4 होणार. हे त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट द राइज ऑफ वॉटर in a clean glass capillary tube of radius 0.1 millimeter. राइज ऑफ वॉटर म्हणजे एच हाईट काढायची आहे. रेडियस सांगितलेली आहे 0.1 मिलीमीटर. व्हेन डीप्ड इनटू वॉटर ऑफ सरफेस टेन्शन SI युनिट मध्ये आहे 7 इंटू 10⁻². त्यामुळे या रेडियसचं कन्व्हर्शन सुद्धा मीटर मध्ये करावं लागेल. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन वॉटर अँड ग्लास 0 डिग्री. डेन्सिटी ऑफ वॉटर 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. त्यानंतर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी एवढं सगळं त्या ठिकाणी दिलेलं आहे. गिव्हन डाटा. राईज ऑफ वॉटर म्हणजे हाईट विचारलेलं आहे. त्यानंतर रेडियस दिलेली आहे 0.1 मिलीमीटर. मग 0.1चं 10⁻⁻1 मिलीमीटरचं मीटरमध्ये 10⁻³ टोटल होणार 10⁻⁴ मीटर. सरफेस टेन्शन दिलेलं आहे ते आहे 7 इंटू 10⁻² न्यूटन पर मीटर. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा इक्वल टू 0 डिग्री. त्यामुळं कॉस थीटा म्हणजेच कॉस 0 दॅट इज इक्वल टू 1. फॉर्म्युला लक्षात ठेवा. सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज करून ठेवा. रोजची व्हॅल्यू सांगितलेली आहे. वॉटरची डेन्सिटी 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. त्याच्यानंतर जी ची व्हॅल्यू दिलेली आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता याच्यामध्ये हाईट साठी जो फॉर्म्युला आहे फॉर्म्युले तेवढे पाठ करा बघा. पहिला महत्वाचं याच्यातले H इक्वल टू 2T cos थीटा अपॉन R ρ G.
Therefore H equal to 2 into सरफेस टेन्शन किती आहे 7 into 10⁻². त्यानंतर कॉस थिटाची व्हॅल्यू आहे 1 डिव्हायडेड बाय रेडियस 10⁻⁴. रो ची व्हॅल्यू 10⁻³ 1000 आहे ते म्हणजेच 10⁻³ आणि जी ची व्हॅल्यू आहे 9.8. हे टोटल किती होणार आहे बघा बरं. हे 2 into 7 म्हणजे हे झालं 14 into 10⁻² डिव्हायडेड बाय ह्याला मी करून घेतोय ह्याच्यातलं एक 10 वापरतोय आणि ह्याला करतोय 98. ह्याच्यातलं एक 10 वापरलं म्हणजे 10चा स्क्वेअर आहे आणि 10चा स्क्वेअर आणि 10⁻⁴ हे होणार 10⁻². हे सगळं कॅन्सल होईल आणि 14 न भाग लागेल इथं येणार आहे 1/7. 7चा रेसिप्रोकल तेवढा बघा किंवा 7चा पाडा तो तेवढा तुम्हाला येतोय का बघा इथं 0. मग त्याचे 10 होणार. मग 7 × 7 उरतात 3 त्याचे झाले 30. 7 × 28 उरले 2 त्याचे झाले 20. 7 दूने 14 उरले 6 त्याचे होतात 7. ते 60 6चे 60 होणार. मग 7 8 56 हे असत 0.1428 मीटर हे त्याचं आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए हॉरिझॉन्टल फोर्स ऑफ 1 न्यूटन फोर्स दिलेला आहे इज रिक्वायर्ड टू मूव्ह ए मेटल प्लेट ऑफ एरिया दिलेला आहे विथ व्हेलॉसिटी 2 into 10⁻² मीटर पर सेकंड when it rests on a layer of oil. त्याचा थिकनेस दिलेला आहे 1.5 into 10⁻³ मीटर थिक. फाइंड द कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ ऑइल. इटाची व्हॅल्यू त्यांनी विचारलेली आहे. बघा आता गिव्हन डाटा सगळा मांडून घेऊया. हॉरिझॉन्टल फोर्स सांगितलेला आहे 1 न्यूटन. त्यानंतर मेटल प्लेटचा एरिया दिलेला आहे 10⁻² मीटर स्क्वेअर. व्हेलॉसिटीला आपण dv कन्सिडर करणार आहे 2 into 10⁻² मीटर पर सेकंड. वेन इट रेस्ट ऑन ए लेयर ऑफ ऑइल त्याचा थिकनेस दिलेला आहे तो घ्यायचा आहे dx. याच्यावरून तुम्हाला व्हेलॉसिटी ग्रेडियंट घ्यावा लागेल. ठीक आहे. त्यांनी विचारलेला आहे इटा. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन. बाय न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी F equal to eta into A into dv upon dx असा फॉर्म्युला आहे. मग याच्यावरून इटा इक्वल टू टर्म तयार करून घेऊया पहिल्यांदा. मग F into dx होणार आहे F into dx आणि A into dv ते इकडे येईल छेदामध्ये. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. therefore eta equal to फोर्सची व्हॅल्यू आहे 1 dx आहे 1.5 into 10⁻³ डिव्हायडेड बाय एरिया किती आहे 10⁻² आणि dv ची व्हॅल्यू आहे 2 into 10⁻².
असं आहे. आता याचं सिम्प्लिफिकेशन तेवढं व्यवस्थित करून घ्या, बघा त्याचं काय काय होते. संख्या असलेले हे एवढे दोघ जणच आहेत, 1.5 आणि 2, बाकीच्या सगळ्या 10च्या पॉवर्स आहेत. Therefore, eta इक्वल टू हे 1.5 डिवायडेड बाय 2 ला एकत्र घेतो. हे किती होईल बघा, हे 10⁻⁻4, हे वरती गेल्यानंतर 10⁻+4 आणि 10⁻+4 इंटू 10⁻−3 म्हणजे हे होणार 10. इथं होणार 2×5 = 10 आणि 15×5 = 75. 7.5 होणार हे. याला तुम्ही पास्कल सेकंद असं पण तुम्ही वापरू शकताय. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे ते. दुसरं एक युनिट पास्कल म्हणजेच कोण आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर असं पण तुम्ही घेऊ शकताय. तुम्हाला यापैकी जे कोणतं बरं वाटतंय ते वापरा. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द प्रेशर ऑफ वॉटर इनसाइड ए क्लोज्ड पाईप इज 3 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पाईप क्लोज्ड आहे, त्याच्यामध्ये जे वॉटर आहे त्याचं प्रेशर दिलेलं आहे. तर प्रेशर रिड्युसेस टू 2 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे नंतरचं प्रेशर आहे. पहिलं प्रेशर P1 घेऊया, नंतरचं प्रेशर P2 कन्सिडर करूया. ऑन ओपनिंग द व्हॉल्व ऑफ द पाईप, त्या पाईपचा व्हॉल्व ओपन केल्यानंतर प्रेशर कमी होते. कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ वॉटर फ्लोईंग थ्रू द पाईप. तर त्या पाईप मधून जे पाणी फ्लो होईल त्याचं स्पीड काढा म्हणून सांगितले. मग इनिशियल स्पीड आपल्याला 0 कन्सिडर करावं लागेल, कारण त्याला व्हॉल्व बंद आहे, म्हणजे पाणी तसंच एका ठिकाणी थांबलेलं असणार आहे. त्यामुळे V1 0 घ्या. V2 विचारले. डेन्सिटी ऑफ वॉटर, वॉटरची डेन्सिटी दिलेली आहे. तर याच्यामध्ये हाईटचा कुठं काही त्यांनी संबंध घेतलेला नाहीये. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जीचा पार्ट हा तुम्हाला 0 कन्सिडर करावा लागेल, हे लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. सो गिव्हन डाटा, काय सांगितलेलं आहे, इनिशियल प्रेशर P1 इक्वल टू 3 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. फायनल प्रेशर ते आहे 2 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याचं इनिशियल स्पीड ते कन्सिडर करतोय 0. फायनल स्पीड त्यांनी विचारलेलं आहे. नंतर डेन्सिटी हे सांगितलेले आहे 1000 म्हणजेच 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब. या पद्धतीनं सगळी इन्फॉर्मेशन दिलेली. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता याच्यामध्ये आपल्याला बर्नॉलीज प्रिन्सिपल यूज करायचा आहे. बाय बर्नॉलीज प्रिन्सिपल. त्याचं काय आहे ते, प्रेशर एक आहे, त्यानंतर 1/2 ρV², ही कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आहे. आणि अजून एक आहे ρGH. ह्या सगळ्यांची बेरीज ही काय येते, कॉन्स्टंट येते. मग याच्यामध्ये पाईप हॉरिझॉन्टल कन्सिडर केलेले आहे, त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी घ्यायची नाही. कन्सिडरिंग हॉरिझॉन्टल पाईप, H = 0,
Therefore rho into G into H equal to 0. पोटेन्शियल एनर्जीचा पार्ट याच्यामध्ये घ्यायचा नाही. Therefore P plus 1/2 rho V square this is equal to constant. म्हणजेच P1 plus 1/2 rho V1 square is equal to P2 plus 1/2 rho V2 square. हे असेल. मला फाइंड आउट करायचं आहे V2. हे एवढंच इकडं ठेवूया, बाकीचं सगळं इकडं पलीकडं पाठवूया. ते बघूया कसं दिसतंय ते पहिल्यांदा. 1/2 rho V2 square is equal to हे इकडे येईल. मग व्हॅल्यू वापरून जास्त सोपं जाईल का कसं ते जरा बघा. आता याच्यामध्ये अजून एक व्हॅल्यू, हे V1 0 आहे बघा, त्यामुळे हा पार्ट पण निघून जाईल. मग काय सोपं होते, मग काय अडचण नाही जास्त. V1 0 आहे हे कुठेतरी मेन्शन करूया. ही टर्म मला पाहिजे, हे इकडे घ्या. P1 मायनस P2 प्लस 0 असं लिहूया. आणि पुढं कंसामध्ये लिहून टाका V1 इक्वल टू 0. त्यामुळे हा पार्टच निघून जातो याच्यातला. आता जे बाकीचं राहिलेलं आहे त्याच्यावरून V2 चा फॉर्म्युला तयार करून घेऊया. Therefore V2 square equal to काय करणार आहे बघा, 2 ने इकडे मल्टिप्लाय करा. 2 इंटू ब्रॅकेट P1 मायनस P2 डिव्हायडेड बाय रो असे. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. Therefore V2 square equal to 2 इंटू ब्रॅकेट P1 आहे 3 इंटू 10⁵ आणि P2 आहे 2 इंटू 10⁵. असे डिव्हायडेड बाय रो ची व्हॅल्यू आहे 1000 म्हणजेच 10⁵ आहे. हे सिम्प्लिफाय करायला. Therefore V2 चा स्क्वेअर इक्वल टू हे 2 आहे असंच राहील. 3 मायनस 2 म्हणजे 1 येणार. ते 1 इंटू 10⁵ डिव्हायडेड बाय 10⁵. म्हणजेच हे टोटल येईल 2 इंटू 10 चा स्क्वेअर येईल, त्याचं वर्गमूळ म्हणजे इथं √2 येणार, इथं 10 येणार. मग √2 ची व्हॅल्यू आहे 1.414 इंटू 10. Therefore V2 equal to 14.14 मीटर पर सेकंड. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. With what velocity does water start flowing out of an orifice in a tank? टँकला आपण साधारणपणे एक नळ वगैरे जोडलेला असतो. तर सरफेस पासून त्याची हाईट जर आपण h कन्सिडर केली तर त्या नळातून जे पाणी बाहेर पडेल त्याचं स्पीड किंवा त्याची व्हेलॉसिटी विचारले आणि त्याचं इनिशियल गॉस प्रेशर त्यांनी सांगितलेलं आहे 4 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. वॉटरची डेन्सिटी सुद्धा त्यांनी दिलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला एक 2-3 टर्म्स तरी तुम्हाला माहिती असणं याच्यामध्ये गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं मी एक असा टँक, काय झालं वेगळंच काहीतरी आम्ही नको, मला लाईन पाहिजे. ठीक आहे. असा जर मी एक टँक इथं मी असं तयार करतोय, ठीक आहे. याच्यामध्ये पाणी कन्सिडर करतोय. इथं वॉटर सरफेस जी काय असेल ते.
तर इथं जर आउटलेट असेल त्याचं या पद्धतीनं आउट ऑफ एन ओरिफाईस, हे ओरिफाईस असं तुम्ही कन्सिडर करू शकता, किंवा हे समोरचं नकोच असेल, नुसतं एवढं जरी ओपनिंग कन्सिडर केलं तरी चालेल. तर याच्यातून लिक्विड काय होणार, बाहेर पडणार. तर या वॉटर सरफेस पासून याची जी हाईट आहे ही हाईट जर तुम्ही एच कन्सिडर केली आणि गॉज प्रेशर त्याला आपण असं लिहितो P मायनस P0, तर हे गॉज प्रेशर एवढं येतं एच रोची. हे काय काय आहे ते लक्षात ठेवा. आणि याच्यातून बाहेर पडणारं जे लिक्विड असतं त्याला व्हेलॉसिटी ऑफ इफ्लक्स असं म्हणतात, आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे 2GH. मग या इक्वेशन वरून एच ची व्हॅल्यू काढा आणि ती व्हॅल्यू इथं वापरा, म्हणजे मग तुम्हाला त्याचा आन्सर मिळून जाईल. हा पार्ट आता जो तयार केलाय तो इथनं मी जरा थोडस मूव्ह करतोय, कारण तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायचा आहे अजून याच्यात. गिव्हन डाटा with what velocity, velocity विचार, with initial gauge pressure, gauge pressure म्हणजे P minus P0, ही व्हॅल्यू येते 4 into 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. दिले त्यांनी ती व्हॅल्यू. डेन्सिटी ऑफ वॉटर ही व्हॅल्यू सांगितलेली आहे 1000 म्हणजेच 10⁵. सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता जे गॉज प्रेशर आहे P minus P0 is equal to H rho G. त्याच्यावरून H इक्वल टू P minus P0 डिवायडेड बाय रो इंटू G हे असेल. त्याच्यानंतर मला व्हेलॉसिटी ऑफ ई फ्लक्स लागणार आहे. V इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5GH. या H च्या ठिकाणी ही व्हॅल्यू वापरा, म्हणजे मग हे इक्वेशन असं होईल V इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2G आणि H च्या ठिकाणी P मायनस P0 डिवायडेड बाय रो इंटू G हे वापरायचं आहे. याच्यातलं G ला G कॅन्सल होईल. आता हे जे काही शिल्लक राहते त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. 2 इंटू P मायनस P0 ते आहे 4 इंटू 10⁵ डिवायडेड बाय रो ची व्हॅल्यू आहे 10⁵. हे सोडवा फक्त, बघा त्याचं काय काय तयार होते. V इक्वल टू 2 मिनिटं फक्त, हे 2 आणि 4 तसंच ठेवते. 10⁵ वरती पाठवा, टोटल होणार 10 चा स्क्वेअर, याचं स्क्वेअर रूट, हे रूट 2 येणार, इथं 2 येणार, इथं 10 येणार. मग रूट 2 ची व्हॅल्यू आहे 1.414 इंटू 2 इंटू 10. मग हे किती होणार, 2 याला मल्टिप्लाय केलं की 2.828 होणार. त्याला 10 मल्टिप्लाय करा म्हणजे ते येणार 28.28 मीटर पर सेकंड. हे त्याचं फायनल आन्सर आहे.